नमस्कार, मी अजित चव्हाण. प्रेक्षक हो, लक्ष 2015 मध्ये आज आपण नाशिकमध्ये आहोत. एमईटी संचलित भुजबळ नॉलेज सिटीच्या अत्यंत भव्य दिव्य आणि देखण्या प्रांगणामध्ये झी 24 तास आणि एमईटी संचलित भुजबळ नॉलेज सिटीच्या संयुक्त विद्यमानं लक्ष 2015 हा कार्यक्रम आपण घेतलाय. हा कार्यक्रम करण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे 10वी 12वी नंतर करायचं नेमकं काय हा प्रश्न अनेक मुलांना मुलींनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो की नक्की करायचं काय पुढे. त्या सगळ्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पुढच्या 1 तासामध्ये आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये हा कार्यक्रम अत्यंत आवडीनं पाहिला जाईल, लक्षपूर्वक आणि गांभीर्यपूर्वक पाहिला जाईल याचा मला विश्वास आहे. कारण खूप महत्त्वाची चर्चा या कार्यक्रमामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाकरता आलेल्या मान्यवरांची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊयात. माझ्याबरोबर या कार्यक्रमामध्ये आहेत उत्तम कांबळे सर. उत्तम कांबळे सरांची मला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. सर सकाळचे संपादक आहेत, एक ज्येष्ठ सारस्वत म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि सिद्धहस्त लेखक म्हणून सरांची ओळख आहे. सरांनी आतापर्यंत दिलाय अनेक अधिकारी सरांनी घडवले. चाणक्य मंडळचे सर्वेसर्वा अविनाश धर्माधिकारी सर आपल्याबरोबर आहेत. त्यानंतर माझ्याबरोबर संजय सर आहेत, ते प्राचार्य आहेत फार्मसीचे, एमईटीच्या फार्मसी विभागाचे ते प्राचार्य आहेत. त्यानंतर व्हीपी वाणी सर आहेत, ते एमईटीच्या इंजिनिअरिंगचे प्राचार्य आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे. या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात. माझ्याबरोबर प्राध्यापक विजय भट आहेत. भट सर पॉलिटेक्निक विभागाचे संचालक आहेत. भट सर आपलंही खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन गोखले आपल्याबरोबर आहेत, ते मॅनेजमेंटचे संचालक आहेत. या सगळ्या मान्यवरांच्या साथीनं आपण खूप महत्त्वपूर्ण चर्चा आपण करणार आहोत. मी सुरुवातीला या ठिकाणी बोलण्याकरता आमंत्रित करेल ते उत्तम कांबळे सरांना. सर. मित्र हो, खलील जिब्रान असं म्हणाला की पालक म्हणजे धनुष्य असतात आणि त्यांची मुलं हे बाण असतात. धनुष्य कसाही असला सोन्या चांदीचा तरी त्याचं काम स्वतःला ताणवून घेणं आणि बाणाला पुढे सोडणं असतं. पण बहुतेक पालक बाणाबरोबर स्वतःही पुढे जातात आणि आयुष्यामध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडतात. तसं घडणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे, कारण ते धनुष्य आहेत आणि त्यांना बाणाला पुढे सोडण्याचं काम करायचं आहे. मला आठवतं एक तिरुवल्लुवर नावाचा दक्षिणेकडचा महाकवी आहे, तो असं म्हणाला की पालक कोणताही असो तो भूतकाळ असतो आणि त्याची मुलं वर्तमान काळ असतात. भूतकाळ कितीही सुंदर असला तरी वर्तमान काळाच्या पायात तो बेड्या बनून राहू शकत नाही. जर भूतकाळाने वर्तमानाच्या पायात बेड्या व्हायचं ठरवलं तरी वर्तमान काळ भविष्याच्याकडे चालू शकणार नाही. आपण कुठल्या बिंदूवर आहोत, आपल्याला काय करायला पाहिजे हे पालकांनी पहिल्यांदा ठरवायला पाहिजे आणि ते ठरवताना लक्षात घ्यायला पाहिजे तुमच्या मुलांवर पालकांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नाही आहे, तर स्वतःची स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. बहुतेक पालक इथेच चुकतात आणि मुलांना सांगतात काही कर पण माझं स्वप्न पूर्ण कर. अरे मग त्याच्या स्वप्नाचं काय करायचं? तू पोटात असल्यापासून तुझ्याविषयी स्वप्न बघते ते पूर्ण कर. अरे मग ह्याने चालायला लागल्यानंतर काय करायचं? त्यामुळे मी पालकांना विनंती करतो, पालक हा वर्तमान आहे, त्याला खूप चालायचं आहे. भूतकाळाचा प्रवास थांबलेला आहे, त्याला पाय नसतात, त्याला दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहायचं असतं आणि ती जबाबदारी आपण करायला पाहिजे. आता मुलांच्यासाठी मला असं वाटतं की एक जगभर मान्य झालेला सिद्धांत आहे, तुम्ही आयुष्याचं पहिलं पाऊल जेव्हा टाकता तेव्हाच ठरवायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे, का जायचं आहे, किती चालायचं आहे आणि आपलं डेस्टिनेशन कुठे आहे. बहुतेक मुलं हे करत नाहीत. बाद में सोचते हैं, बाद में देखते हैं, ये करके देखते हैं, वो करके देखते हैं. आयुष्य ह्या देखण्यामध्ये कधी मावत नाही. म्हणून पहिलं पाऊल उचलताना ठरवा कुठे जायचं आहे. आणि एकदा तुम्ही प्रवासाला सुरुवात केली तर थांबू नका. अधूनमधून मैलाचे दगड पाहू नका. जेवढे मैलाचे दगड पाहाल तेवढ्या वेळेला तुम्हाला थांबावं लागेल. शहाणा पोरगा प्रवास करताना दगड फेकून देतो आणि आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचतो. त्या पद्धतीचा प्रवास तुमच्याशी झाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की करिअर कुठे घडतं. करिअर हे नेहमी पोकळीत घडत असतं, हाऊसफुलमध्ये घडत नाही. जगात असं कधीच होत नाही हाऊसफुलमध्ये करिअर घडलं. पोकळीत करिअर घडतं आणि पोकळी शोधण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना स्वतःला आजमावं लागतं. माझी ताकद किती आहे? मी 50 किलो वजन उचलू शकतो की 70 किलो वजन उचलू शकतो? बापाने सांगितलं म्हणूनही मी 70 उचलू शकत नाही आणि शिक्षकांनी सांगितलं म्हणूनही मी 70 उचलू शकत नाही. मी जर 50 ते 60च्या दरम्यान असेल तर 50 ते 60 दरम्यानचं स्वप्न बघा. अवाजवी स्वप्न बघितला की डिप्रेशनमध्ये जाता आणि पुढे 2 वर्ष गेल्यानंतर लक्षात येतं की मी आर्ट्सला गेलो असतो तर, मी कॉमर्सला गेलो असतो तर, मी सायन्सला गेलो असतो तर, मी इंजिनिअरिंग केलं असतं तर. हे सगळे तर मध्ये मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप चुका केलेल्या आहेत. मी सायन्सला गेलो, मग वाटलं आर्ट्सला यायला पाहिजे, मग वाटलं इंग्रजी विषय घ्यायला पाहिजे, मग वाटलं पॉलिटिक्स घ्यायला पाहिजे, मग वाटलं मला प्राध्यापक व्हायला पाहिजे, मग वाटलं मला वकील पण व्हायला पाहिजे. यापैकी मी काहीच झालो नाही. मी कोल्हापूरच्या स्टँडवर ओरडून पेपर विकायला लागलो आणि सकाळचा डायरेक्टर संचालक झालो. मला खूप उशिरा कळलं की माझी जागा जर्नलिझममध्ये होते. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, कहा जाने का है हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा. यानंतर मी विनंती करेन अविनाश धर्माधिकारी सरांना. सर, इतक्या व्यापक विषयाला आणि तसं टीव्हीवर बोलतानाही कितीही कमी वेळ असला तरी मी सर्व जणांना एक जोक कायम सांगतो, कारण त्याच्यात सगळं येतं. 3 मुलांची गोष्ट आहे. एक अभ्यासामध्ये अतिशय हुशार म्हणजे कायम पहिलाच. दुसरा मध्यम म्हणजे तो कायम पहिला किंवा 90-92-95% मिळवायची रिक्स घ्यायचा नाही, पण त्याची गाडी वर्षाच्या वर्षाला पुढच्या धक्क्याला लागायची. त्याला विचारलं यंदा किती टक्के मिळाले, तो छाती काढून सांगणार 2nd क्लास ऑनर्स. आणि तिसरा अभ्यासाचा आणि त्याचं जन्मजात वाकडं. त्याला विचारलं यावर्षी कॉलेजच्या कोणत्या वर्षाला आहेस, की तो म्हणायचा FY. त्याच्या पुढच्या वर्षी SY, मग TY करत एक वर्ष क्लिअर करणे म्हणजे त्याची पंचवार्षिक योजना असायची. पण असेच तिघ मित्र असू शकतात, कारण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. ते बरोबर एकमेकाला धरून मित्र असतात. मग शिक्षण आणि करिअरच्या संकल्पनेनुसार आपला हा जो पहिला सगळ्यात हुशार पहिला येणारा मुलगा, तो अर्थात खूप टक्के मिळवतो, इंजिनिअरिंगला जातो, टॉपर होतो आणि आसपास बघायला लागतो आता काय करू. कोणीतरी सांगतं भारत सरकारची जाहिरात आली आहे, कोणत्या तरी खात्यामध्ये वर्ग 1चं पद आहे, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तू प्रयत्न कर. तो अर्ज करतो, मुलाखत होते, UPSC दिल्लीत त्याची घेते, निवड होते भारत सरकारमध्ये. त्याचं करिअर चालू होतं क्लास 1चा अधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मधला मित्र त्याला सायन्सला जाणे एवढे टक्के नाहीत, 10वी नंतर कॉमर्सला जाणे एवढे पण नाहीत. तो आर्ट्सला जातो, वर्षाच्या वर्षाला गाडी पुढच्या धक्क्याला लागत यथावकाश होतो BA पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र विषय घेऊन. मग आसपास बघायला लागतो आता काय करू. कोणतरी त्याला सांगतं की आर्ट्सचे विषय असले तर तुला स्पर्धा परीक्षांमध्ये स्कोप आहे. वाक्य चुकीचं आहे, पण आपल्याला दिसेल की सगळ्या करिअरच्या बाबतीत असे काही ठोकताळे असतात, चौकटीमध्ये बांधलेले, झापडं लावलेले. असं त्याला कोणतरी सांगितलं की ते UPSCची परीक्षा दे. त्यांनी दिली, IAS झाला. आणि हा कमी हुशार मित्र IAS झाल्यामुळे जास्त हुशार मित्र भारत सरकारच्या ज्या खात्यामध्ये खालच्या पदावर होता त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून आला. उरला तिसरा मित्र, त्यांनी यथावकाश लक्षात घेतलं की हे पुस्तकी अभ्यास आणि टक्के बिक्के काय आपलं काम नाही. त्यांनी योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, जिंकून आला आणि दोघांच्या खात्याचा मिनिस्टर झाला. एका गोष्टीत सगळं आलं. इंजिनिअरिंगला जाणे ही बुद्धिमत्ता आहे आणि जो मुलगा मुलगी इंजिनिअरिंगला जाऊ शकतो तो टॅलेंटेड आहे, पण तितकीच बुद्धिमत्ता आर्ट्सची डिग्री घेतली तरी आहे आणि स्पर्धा परीक्षा दिली आणि शासन असो अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रामधलं करिअर केलं तरी आहे, तितकीच आर्ट्समध्ये आहे. पण दुर्दैवाने आपण काही झापडं लावलेले ठोकताळे आणि अशास्त्रीय निकषांवर मुलामुलींना मोजतो, त्यांचे आयुष्य घडवायला म्हणतो. त्यामध्ये त्या मुलामुलींच्यावर अन्याय आहे. आपण जातो छापाचे गणपती घडवायला, माकडं बनून बाहेर पडायची भीती सारखी चालू राहते, कारण माणूस
हा छापाचा गणपती नाही. पण चुकीची ही समीकरणं आहेत की 10वी मध्ये कचकावून अभ्यास करायचा, पुस्तकी क्लास लावायचे, तुला 90, 92, 95, 95.5555 बार एवढे मार्क मिळाले पाहिजेत. ते का रे बाबा 10वीत खूप मिळवायचे? कारण सायन्सला जायचंय. सायन्सला का जायचं? कारण 12वीला PCB किंवा PCM किंवा महाराष्ट्राने सोय ठेवली, दोन्ही घ्या, काय माहिती कुठं लागणार आहे, आपली द्विलक्ष घेऊन ठेवा, नंतर ठरवू मेडिकलला घ्यायचं का इंजिनिअरिंग. पण एखादा मुलगा मुलगी बुद्धिमान आहे, टॅलेंटेड आहे आणि फ्युचर भवितव्य त्याचं चांगलं आहे, हे सगळं ठरवण्याचे निकष आपल्याला काय दिसून येतील? तर एक म्हणजे कागदावर मिळालेले टक्के म्हणजे बुद्धिमत्ता असं आपण समजतो. की टॅलेंट मोजण्याचा निकष काय आहे? आम्ही दुसरं काय ओळखत नाही. तुला ते 6 विषयांच्या मध्ये 600 पैकी मार्क किती मिळाले? तुम्हाला मी एक साधा प्रश्न समोर ठेवतोय. गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रातून त्यावेळी 10वी 12वीला जे बोर्डात आले ते सध्या काय करताय? माझ्या प्रश्नाचा अर्थ आहे की त्यावेळी 10वी 12वीला बोर्डात आले, भले मेडिकलला गेला, इंजिनिअरिंग, जीवन नावाच्या बोर्डात झळकले का? तर माझ्या मित्रांचेच यावर PhD आहेत आणि फाइंडिंग मी सांगतोय ते म्हणजे कोरिलेशन 1% आहे. 10वी 12वीला बोर्डात आले आणि आगे चलके जीवन नावाच्या बोर्डातही झळकले, हे 1% आहे. या नाण्याची उलटी बाजू, तुमच्या मते जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जे यशस्वी आहेत त्यांना विचारा. आम्ही तुमच्याशी एवढे बोलतो, त्यांना विचारा 10वी 12वीला बोर्डात होतात का? अडचणीचा होईल प्रश्न तो. मग मित्र हो, बरोबर समीकरण काय आहे? तर ज्याचा मेंदू शाबूत आहे, मेंदूला काही दुर्दैवाने इजा झालेली नाही, असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपल्याला व्यक्तिमत्व विकास करायचा आणि करिअर घडवायचा अर्थ आहे की आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखते, तुझ्यासाठीचं करिअर आहे. बाकी सब झूठ. स्कोप कधीही करिअरला नसतो. स्कोप आहे का नाही हे त्या माणसावरनं ठरतं. ते करिअर करायला जी गुणसंपदा आवश्यक आहे, ती जर गुणसंपदा तुझ्याकडे असेल तर तुला त्या करिअरमध्ये स्कोप आहे. बाकी सब झूठ. करिअर ही काय नवी जाती व्यवस्था नाहीये उच्च नीचतेची की अमुक करिअर केलं तर चांगलं आणि तमुक केलं तर नाही. सगळी करिअर चांगली आहेत जी तुमच्या स्वभावाला योग्य आहेत, ज्याचे गुण तुमच्यापाशी आहेत, ते तुमच्याकरता चांगलं करिअर आहे. मेट भुजबळ नॉलेज सिटी आणि झी24 तास यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित लक्ष्य 2015 मध्ये एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर लगेचच परतूयात. तज्ञांचं मार्गदर्शन सुरू आहे. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. MET भुजबळ नॉलेज सिटी आणि झी24 तासच्या संयुक्त विद्यमानं आपण भुजबळ नॉलेज सिटीच्या अत्यंत सुंदर आणि भव्य प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आपण घेतो. यानंतर मी पुढचे वक्ते आहेत डॉक्टर संजय क्षीरसागर, ते प्राचार्य आहेत फार्मसीचे भुजबळ नॉलेज सिटीच्या, त्यांना मी आमंत्रित करतो. सर, एक महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो ॲडमिशन प्रक्रिया जाणून घेण्याचा. कारण की बऱ्याच वेळा असं होतं त्यांच्याकडनं मेजर चुका होऊन जातात. कारण की मला ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे, काही पालक भेटतात, असेच काही एक पालक काही दिवसांपूर्वी भेटले आणि त्यांना ही कल्पनाच नव्हती की फार्मसीसाठी वेगळी CET असते. त्यांच्या मुलाला 12वीमध्ये छान मार्क्स आहेत आणि त्यांनी मेडिकलची CET दिली. त्यांना वाटलं मेडिकलची CET ही फार्मसीला लागू पडेल आणि त्यांना फार्मसीलाच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ते त्यांना मिळू शकेल. पण अनफॉर्च्युनेटली ह्या ॲडमिशन प्रोसेसची माहिती नसल्यामुळं ते या ॲडमिशन प्रोसेसला इलिजिबल नाही आहेत. तर अशी गोंधळलेली मनस्थिती बऱ्यापैकी असते काही पालकांची. तर त्याची पूर्ण डिटेल्स ह्या DTEच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन किट असतं त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण डिटेल्स आहेत. तर ते प्रत्येकाने वाचून घ्यावे, पालकांनी देखील आणि मुलांनी देखील. आणि त्यानंतर योग्य पद्धतीने जे काय स्टेप्स दिलेल्या आहेत, जे काय ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्या फॉलो कराव्या. तर त्या ज्या काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या मी ब्रीफली तुमच्यासमोर मांडतो. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, त्यालाच आपण केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणतो. यातले काही महत्त्वाचे टप्पे जे आहेत ते म्हणजे काही टप्पे तुम्ही पूर्ण केलेले आहेत की प्रवेश अर्ज, ॲप्लिकेशन किट घेणं, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणं, त्याच्यानंतर
तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ओरिजिनल डॉक्युमेंट ते ARC सेंटरकडनं व्हेरीफाय करून घेणं आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्म करणं. ही प्रक्रिया झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट DTEकडनं डिक्लेअर केली जाते. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते आणि या मेरिट लिस्टच्या आधारानंतर तुम्हाला पर्याय निवडायचा असतो की तुम्ही कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. तर त्याला आपण म्हणतो ऑप्शनल फॉर्म फिल करणे. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ऑप्शनल फॉर्म फिल केल्यानंतर तुमच्या मेरिट अनुसरून आणि तुमच्या ऑप्शन अनुसरून तुम्हाला हे कॉलेज ॲलोकेट केलं जातं. ते ॲलोकेट केल्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून ॲडमिशन घ्यावे लागतं. तर हे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातले काही थोडे बारकावे आपण बघून घेऊ. जो पहिला टप्पा जो बऱ्याच जणांनी केलेला आहे की तुमचे ॲप्लिकेशन्स हे ॲप्लिकेशन किट घेणं आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची नोंदणी करणं. दुसरा जो टप्पा आहे ते तुमच्या सगळ्या ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासोबत तुम्ही ARC सेंटरला भेटणं, तिथं तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवणं आणि ते व्हेरीफाय करून घेणं. हा मुद्दा आला. आणि त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन हे कन्फर्म करून घेणं. ही तिसरी स्टेप आली. चौथ्या स्टेपमध्ये ते DTEचं काम राहतं की ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करतात आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला काही विसंगती आढळली किंवा काही तुम्हाला वाटलं काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याची अपील तुम्ही ARC सेंटरकडे करू शकता. मग ARC सेंटर ती DTEच्या कन्सल्टेशनमध्ये जर ती ग्राह्य असेल तर त्याच्यामध्ये चेंजेस करते आणि त्या अनुसरून एक फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करते. आता ही फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला स्कोप राहत नाही की त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. ही झाली फायनल मेरिट लिस्ट डिक्लेरेशन. फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला जो महत्त्वाचा पार्ट येतो तो ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणं आणि हा फार काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये चूक जर काही झाली तर तुम्हाला जे हवंय ते कॉलेज हे निवडता येत नाही. तर योग्य ती काळजी घेणं ऑप्शनल फॉर्म भरताना हे महत्त्वाचं आहे. ऑप्शनल फॉर्म भरताना तुम्हाला वेगवेगळे राऊंड आहेत, त्याचे नियम आपण बघूच. पण त्यामध्ये तुम्ही 1 ते 100 पर्याय निवडू शकता आणि एकदा तुम्ही ऑप्शनल फॉर्म कन्फर्म केला तर त्याच्यानंतर तुम्हाला काहीही चेंजेस करता येत नाही. तर ऑप्शनल फॉर्म भरणं ही एक फार क्रिटिकल स्टेप आहे, इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि पालकांनी संस्थेला व्हिजिट देऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी कन्सल्ट करून तुमची आवड बघून ह्या योग्य ते कॉलेज निवडणं. ही झाली तुमची 5वी स्टेप्स ऑप्शनल फॉर्म भरणं. ऑप्शनल फॉर्म झाल्यानंतर मेरिट लिस्टच्या अनुसरून तुम्हाला त्या कॉलेजचं अलॉटमेंट केलं जातं. जसं मी पूर्वी म्हटलं ते अलॉटमेंट केल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंटच्या प्रतिसहित तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करणं आणि योग्य ती फी भरून तुम्हाला ते ॲडमिशन कन्फर्म करणं. ही टोटल ॲडमिशनची ब्रीफ प्रोसेस झाली. आता याच्यानंतर याच्या रिलेटेड काही नियम्स आहेत, अटी आहेत, त्या थोडक्यात आपण जाणून घेऊ. यातली महत्त्वाची म्हणजे जे म्हणलं मी तुम्हाला ऑप्शनल फॉर्म भरणं. तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी त्याचे 3 राऊंड्स आहेत. इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी 3 राऊंड्स होतात. डिप्लोमा पॉलिटेक्निकसाठी 4 राऊंड्स होतात. पहिल्या राऊंड्समध्ये तुम्हाला 1 ते 100 ऑप्शन भरू शकता आणि जर जो तुम्ही पहिला ऑप्शन निवडला असेल आणि तिथं जर तुम्हाला अलॉटमेंट झाली तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही पहिला ऑप्शन निवडला आणि तिथं ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही कॅप ॲडमिशन प्रोसेसमधनं बाद होता. त्यामुळं ऑप्शन निवडताना फर्स्ट ऑप्शन देताना आपलं मेरिट लिस्ट बघून तुमच्या आवडीचं कॉलेज बघून देणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येतो तो सेकंड राऊंड. सेकंड राऊंडमध्ये तुम्ही देखील पुन्हा 1 ते 100 ऑप्शन भरू शकता. त्यातल्या पहिले 7 ठिकाणी जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्हाला 8व्या ठिकाणी मिळालं तर ते तुम्ही पुन्हा थर्ड राऊंडसाठी जाऊ शकता, ते तुम्ही कॅन्सल करू शकता. पण पहिल्या 7मध्ये तुम्हाला ॲडमिशन घेणं हे अपरिहार्य आहे. हे झालं तुमचा सेकंड राऊंड. थर्ड राऊंड जो होतो तो त्याला आपण म्हणतो ज्यांना फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाले नाहीत आणि जे इलिजिबल आहेत थर्ड राऊंडसाठी त्याला आपण काउन्सिलिंग राऊंड म्हणतो, की जिथं स्टुडंटनी स्वतः जाऊन ॲडमिशन संदर्भातली प्रक्रिया पूर्ण करायची असते. ही देखील प्रक्रिया ही मेरिटच्या बेसिसवरच होते आणि तिथं स्टुडंटनी स्वतः जावं लागतं आणि तुमच्या मेरिटनुसार ही जनरलाइज प्रोसेस आहे. राऊंड 3ला कुठल्याही पद्धतीचे रिझर्वेशन नाही आहेत आणि ती फक्त महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. तर तो झाला काउन्सिलिंग राऊंड. तसंच यात हे झाले इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी. डिप्लोमासाठी फक्त एक ॲडिशनल राऊंड आहे, तो कधी कधी त्यांच्या नियमानुसार तो ते कॅन्सलही करतात.
डिप्लोमासाठी पहिल्या राऊंडला फर्स्ट ऑप्शन, दुसऱ्या राऊंडला पहिले 3 ऑप्शन कन्सिडर केले जातात आणि तिसऱ्या राऊंडला पहिले 7 ऑप्शन हे कन्सिडर केले जातात आणि चौथा हा काउन्सिलिंगचा राऊंड असतो. सो ऑप्शन फॉर्म फिलिंग ही इम्पॉर्टंट स्टेप आहे, त्याच्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं. नंतर जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कल्पना आली असेल की इलिजिबिलिटी काय आहे तुम्हाला ॲडमिशन घेण्यासंदर्भात. इंजिनिअरिंग तुम्ही जे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने इंजिनिअरिंग त्यातली कुठली ब्रांच ही तुम्ही योग्य पद्धतीने निवड करू शकता. त्याच्यासाठी कंपल्सरी ज्या गोष्टी आहेत त्या JEEचा स्कोर हा तुम्हाला मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला PCM या ग्रुपमध्ये तुम्हाला 50% ओपनसाठी आणि 45% रिझर्वेशनसाठी हे मार्क्स कंपल्सरी आहे. आणि कॉम्पोजिट स्कोर ऑफ JEE आणि तुमचे 12वीचा स्कोर हा याच्यामध्ये मेरिट लिस्ट ठरवण्यासाठी कन्सिडर केला जातो. हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, तो इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया. फार्मसीच्या संदर्भात नॉन-झिरो स्कोर इन CET एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट CET एक्झामिनेशनला अपियर झालेले असावात, ही मॅन्डेटरी गोष्ट आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला 12वीला जे HSCला आहे आयदर PCB ग्रुप किंवा PCM ग्रुप किंवा PCMB ग्रुप याच्यामध्ये 45% हे ओपनसाठी आणि 40% हे रिझर्वेशनसाठी हे तुम्हाला कन्सिडर केले जातील. हा फार्मसीसाठी. डिप्लोमासाठी तुम्हाला माहिती आहे तो तुम्हाला 10वी नंतरही तुम्ही डिप्लोमा ऑप्ट करू शकता. काही कोर्सेस जसे फार्मसी HMCT हे 12वी नंतर ऑप्ट करू शकता. त्याच्यानंतर झालं सीट ॲलोकेशन. हे जाणून घ्या, DTEमध्ये याचे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. साधारणतः 70% आणि 30% ॲलोकेशन आहे. विदिन युनिव्हर्सिटी जर तुम्ही तुमचं कॉलेज असेल तर 70% आणि आउटसाईड युनिव्हर्सिटी असाल तर त्याला 30% हे ॲलोकेशन फिट आहे त्याचे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा रिझर्वेशन ओपन गर्ल्स बॉईज याचे पुन्हा रिझर्वेशन हे योग्य पद्धतीने दिले आहे, ज्याची तुम्हाला DTEकडनं माहिती पूर्ण वेळ मिळू शकते. तर ही थोडक्यात माहिती ॲडमिशनची आहे. तर माझी सगळ्यांना अपील असेल तुम्ही DTEचं ब्रोशर, इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि साईट वेळोवेळी बघत जावा आणि त्यातनं हे डिटेल बघा, म्हणजे तुम्ही योग्य पर्याय निवडू शकाल. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर संजय. MET भुजबळ नॉलेज सिटी आणि झी24 तासच्या संयुक्त विद्यमान आयोजित लक्ष 2015 मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर प्राचार्य VP वाणी आपल्याला कोर्स आणि इन्स्टिट्यूट कसा निवडावा याबद्दल अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतील. एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय. पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. MET भुजबळ नॉलेज सिटी नाशिक आणि झी24 तास यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित लक्ष 2015 मध्ये आपलं खूप खूप स्वागत प्रेक्षक हो. तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुरू आहे. आपण थेट जाऊयात पुन्हा कार्यक्रमात. या कोर्सेस सिलेक्ट करताना नॉर्मली काय होतं की पालक जे तसं सांगितलं की आता वडील काय म्हणतात की बेटा मी तर काही इंजिनियर होऊ शकलो नाही, तू इंजिनियर हो. आपण त्याला ते लादतो आणि त्याला प्रेशराईज करतो की तू तिकडे सिलेक्ट कर म्हणून, किंवा तू डॉक्टर हो. हेच आपण त्याला प्रेशराईज करताना जेव्हा आपण 3 इडियट्स किंवा फिरारी की सवारी हा पिक्चर पाहतो त्यावेळेला आपण तिथे टाळ्या देतो की त्यांनी किती पालक चांगलं करतात म्हणून. त्याच्यापासून आपण काय शिकायचं आहे. तर हे जे पिक्चर्स आहे याच्यासाठीच दिलेलं आहे की मुलाचा कल काय, मुलाचे स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, आणि त्याच्यापासून ह्या घडीमध्ये अपॉर्च्युनिटीज आणि थ्रीट्स कोणत्या आहेत. तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट्सवरनं त्याला अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, वीक पॉईंट्सवरनं थ्रीट्स कुठले आहेत त्याला त्याच्यासाठी. तर त्या दृष्टीने जर त्याला आपण कोर्स सिलेक्ट केला तर त्याचा जीवनाचा मार्ग जास्त सुकर होईल. त्याला तुमच्याविषयी पण काही जास्त वाटणार नाही की दादा माझे वडील मला प्रेशराईज करतात म्हणून त्याच्यामध्ये जो एक अडी बसायला लागते ती बसणार नाही. आता सक्सेस म्हणजे काय असतं, सक्सेससाठी रिक्वायरमेंट्स काय असतात. तुम्ही जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रातलं नॉलेज आणि स्किल, तुमचा ॲप्रोच, तुमचा एथिक्स आणि कॉन्फिडन्स. आता ह्या इंटरलिंक गोष्टी आहेत, या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. आता नॉलेज आणि स्किल आणि एक अंडरस्टँडिंग असतं की तुम्हाला त्या, आपण एक स्पेसिफिक इंजिनिअरिंग घेऊ, त्याच्यामधलं तुमचं नॉलेज किती आहे, तुम्हाला त्याच्यामधली तुमची स्किल किती आहे आणि त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे, की मी हे जे नॉलेज आणि स्किल घेतले त्याचा वापर किती इफेक्टिव्हली करू शकतो. ती दृष्टी जर आली तर ते प्रोफेशनल नॉलेज पूर्ण आलेलं आहे आपण असं समजू शकतो. त्याच्यानंतर येतं आपलं ॲप्रोच. आपला पाहण्याचा ॲप्रोच कसा आहे, पालकांचा ॲप्रोच कसा आहे, तोच आपला जो पालकांचा ॲप्रोच असतो तोच मुलांमध्ये नर्चर होतो, कारण मुलं आपल्या पालकांना ऑब्झर्व करत असतात. तर एज्युकेशनचा पर्पज काय आहे, ह्या गोष्टींना, ह्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या सक्सेससाठीच्या, यांना नर्चर करणं, प्रोफेशनल नॉलेज देणं. आणि जसं आता दोघं वक्त्यांनी आधी सांगितलेलं आहे, तुम्ही
टू टर्न द मिरर इन टू विंडोज. आपण आरशामध्ये पाहतो म्हणून सांगितलं त्यांनी. आरशामध्ये कशाला पाहतो? आपण स्वतःला पाहतो. धुळतं सांगितलं कांबळे सरांनी. तर आरशामध्ये आपलं सेल्फ इव्हॅल्युएशन करतो. तर तसं नाही आहे. तर तुम्ही आरशामध्ये पाहण्याच्या ऐवजी खिडकीतनं बाहेर पहा, बाहेरच्या जगापुढे पहा की आपल्या नॉलेजचा आपण कसा वापर करणार. कारण आरशात पाहून आपण स्वतःचं इव्हॅल्युएशन करतो, दुसरं करतो काय आपण त्या ठिकाणी. तर एज्युकेशनचा पर्पज हा आहे. आता ह्या दृष्टीने आता मी तुम्हाला थोडंसं ह्याच फिलॉसॉफीवर भुजबळ नॉलेज सिटीमध्ये आम्ही मुलांमध्ये ते इन्कल्केट करायचा प्रयत्न करत असतो. आमच्याकडे 4 इन्स्टिट्यूशन्स आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, तिथे MBAचा प्रोग्राम असतो. एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम मॅनेजमेंट आहे, ॲफिलेटेड टू पुणे युनिव्हर्सिटी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तिथे B.Pharm आणि M.Pharmचे कोर्सेस आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथे डिप्लोमा आहे 6 डिसिप्लिनमध्ये, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि ENTCमध्ये आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 7 UG प्रोग्राम्स आहेत, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC. याच्या व्यतिरिक्त 3 PG प्रोग्राम्स आहेत. MCA आहे, ME मेकॅनिकलमध्ये आणि ME कॉम्प्युटर्समध्ये आहे आणि 2 रिसर्च सेंटर्स आहेत मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर्समध्ये. आता हे झालं इन्स्टिट्यूटची माहिती. तर ह्या ठिकाणी हे झालं तुमचं आमचं ॲकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही पाहिलेत, हे ॲकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर झालं. आता ह्या ठिकाणी मुलगा जेव्हा डिग्रीला ॲडमिशन घेतो त्याच्यानंतर त्याला नर्चर करण्याची जबाबदारी ही पालकांबरोबर इन्स्टिट्यूशन्सची पण वाढायला लागते, जी स्वतः काम करत असतो. त्याच्यामुळे त्या मुलाच्या डिग्रीला जे फर्स्ट क्लास असेल तर त्याची नॉलेजची लेवल झाली. त्याच्यानंतर त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे ते अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी इथे भुजबळ नॉलेज सिटीमध्ये प्रयत्न केले जातात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल को करिक्युलर इव्हेंट्स असतात, कल्चरल इव्हेंट्स असतात, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतात, त्याच्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सेस होतात. याच्या व्यतिरिक्त एक MET उत्सव आहे. तुम्हाला माहिती असेल की नाशिकमधला हा एक फार मोठा सोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे नाशिककरांसाठी. जेव्हा MET उत्सव असतो त्या ठिकाणी कमीत कमी 10 ते 12 हजार लोक कमीत कमी आलेले असतात त्या ठिकाणी. ते सर्व प्रोग्राम मुलं डिझाईन करतात, मुलं पेश करतात. तर एक त्याच्यामागचा उद्देश काय आहे तर त्या मुलांमध्ये त्या डिग्री जी मिळालेली त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये अदर स्किल्स पण डेव्हलप व्हावेत. याच्या व्यतिरिक्त टेक्निकल जे इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन होते, ग्रुप डिस्कशन्स होतात आणि प्रत्येक इन्स्टिट्यूशनला, प्रत्येक डिपार्टमेंटला जे प्रोग्राम्स होतात त्या प्रोग्राममध्ये एकेका डिपार्टमेंटला इन्स्टिट्यूटच्या पार्टिसिपंट्सच्या व्यतिरिक्त बाहेरच्या इन्स्टिट्यूशनमधनं प्रत्येक डिपार्टमेंटला 700 ते 800 लोक पार्टिसिपंट्स असतात. आणि हे सर्व प्रोग्राम हे जे असतं हे मुलं स्वतः डिझाईन करतात, स्वतः डेव्हलप करतात. ग्रुप डिस्कशनचे सब्जेक्ट्स, प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचे सब्जेक्ट्स सर्व मुलं डिसाईड करत असतात. आणि हे प्रोग्रामचा जो खर्च असतो तो सेल्फ सस्टेनेबल प्रोग्राम असतो. याचा असा अर्थ हा नाही आहे की मॅनेजमेंट देत नाही, मॅनेजमेंटचा फुल सपोर्ट असतो. पण याच्या मागचा उद्देश असा आहे की सेल्फ सस्टेनेबल करायचा, कारण की मुलांना त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात, टीम बिल्डिंग क्वालिटी डेव्हलप होतात, फायनान्स कसा हँडल करायचा त्याकडे मुलं इंडस्ट्रीमध्ये जातात, त्यांना कन्व्हिन्स करतात, त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेतात. तर ह्या ज्या रिक्वायरमेंट आहेत प्रोफेशनलच्या या सर्व इथे ह्या प्रोग्राम्सद्वारे त्यांना नर्चर केले जातात. त्याच्यानंतर याच्यामुळे इथनं जो पासआउट झालेला मुलगा असतो तो कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये कॉन्फिडेंटली उभा राहतो आणि ग्लोबली ॲक्सेप्टेबल प्रोफेशनल म्हणून मान्यता पावत असतो. म्हणजे आता तुम्हाला याच्या संदर्भात अजून एक सांगतो की याच्या व्यतिरिक्त काउन्सिलिंग केलं जातं मुलांचं. काय असतं की रुरल बॅकग्राऊंडमधनं पण मुलं येतात, सेमी अर्बनमधनं येतात, अर्बनमधनं येतात. तर त्यांना एक थोडासा काही वेळेला लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, त्यांना कॉन्फिडन्स लेवलला फरक पडतो. तर ह्या गोष्टींसाठी एक काउन्सिलिंग सेल आहे. त्या ठिकाणी त्या मुलांना त्यांच्याशी पर्सनल डिस्कशन केले जातं. आधी काय असतं क्लासमध्ये पूर्ण काउन्सिलिंग होतं, त्याच्यानंतर आयडेंटिफाय केले जातात की कोणाला गरज आहे आणि मग त्यांचं इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग होतं. याच्या संदर्भात एक तुम्हाला कोट करतो मी की आता भारतात तुम्ही न्यूज वाचली असेल की एका भारतामधनं 4 विद्यार्थ्यांना BE नंतर डायरेक्ट PhDला बॉस्टन युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळालेली आहे. भारतामधनं 4 विद्यार्थी आहेत, जगामधनं 12 विद्यार्थी आहेत. डायरेक्ट BE नंतर PGला न जाता डायरेक्ट PhDला ॲडमिशन मिळालेली आहे. महाराष्ट्रातनं एकच विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी भुजबळ नॉलेज सिटीचा आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मला सांगण्याचा उद्देश तो नाही आहे, तर काय आहे की तो जो विद्यार्थी होता जेव्हा फर्स्ट इयरला आला होता त्याने जेव्हा क्वांटम फिजिक्सवर जेव्हा डिस्कशन्स केलं तेव्हा पहिले जनरल अप्रोच आला की त्याला डिफिकल्टी यायला लागली. लोक म्हणायला लागले का थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. जेव्हा त्याच्याशी डिस्कशन्स केले तेव्हा आम्ही पाहिलं की त्या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी एक स्पार्क आहे.
त्याचं काउन्सिलिंग केलं गेलं, त्याला त्या शेल्डमधनं बाहेर काढण्यात आलं आणि आज तो मुलगा आता बॉस्टनला चाललेला आहे. आणि त्याच्या बीच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याने त्याचं काय होतं त्याच्यानंतर आम्हाला आत्ता की त्या मुलाला कंपनीने त्याची पूर्ण फी भरली होती. तर हे जे काउन्सिलिंगचा जो प्रकार असतो, कारण काय असतं मुलगा जेव्हा जातो तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, ते ह्या गोष्टींचं ॲड्रेस केलं जातं इथे. याच्या व्यतिरिक्त इथे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात. मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक आणि झी 24 तासच्या संयुक्त विद्यमानं आपण लक्ष्य 2015 हे मार्गदर्शन शिबिर आपण इथं घेतलेलं आहे. मेटच्या नाशिकचं भुजबळ नॉलेज सिटीचं हे भव्य प्रांगण, या प्रांगणामधली ही संध्याकाळ आज महाराष्ट्रातल्या ज्या पालकांना आणि ज्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी नंतर काय हा प्रश्न भेडसावतोय त्यांचं उत्तर देणारी ठरतीये. मी माझ्या सहकार्यांना विनंती करेन आपण थेट पुढचे प्रश्न घेऊयात. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी कृपया हात वर करा. आपण थेट तज्ञांना प्रश्न विचारू शकतो. नमस्कार, माझं नाव दीपक उगले. माझा प्रश्न असा आहे की 10वी नंतर जर मुलांनी ब्रांच डिसाईड केली, परंतु कॉलेज निवडताना कोणते निकष लावले पाहिजे? ब्रांच डिसाईड करताना मगाशी आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॉईसचीच ब्रांच डिसाईड केली पाहिजे. केवळ कोणीतरी सांगते म्हणून त्या ब्रांचला जायचं असं नाही आहे. कारण एकदा तुम्ही ती ब्रांच डिसाईड केली की नंतरचे पुढचे 30-40 वर्ष तुम्ही त्याच ब्रांचमध्ये काम करणार आहात. आणि तुमच्या आवडीचं जर काम असेल तरच मनुष्य फिट राहू शकतो, त्याच्याशिवाय तो फिट राहू शकत नाही. काम जर आवडीचं नसेल तर माणसाला कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला ब्रांच निवडाल त्यावेळेला ती ब्रांच आपल्या आवडीची आहे याची खात्री करून घ्या. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये आपण असं काही काउन्सिलिंग करतो का प्रवेश घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्याला, की तो गोंधळलेला असेल तर त्याला काही मार्गदर्शन करतो का भुजबळ नॉलेज सिटीमध्ये? हो, आपल्याकडे ज्या वेळेला RSC साठी म्हणजे ARC साठी ॲप्लिकेशन रिसिव्हिंग सेंटरमध्ये विद्यार्थी येतात त्यावेळेला आपण त्याला सगळा गायडन्स करतो. आपण त्याला मुद्दाम असं सांगतो की तू जाऊन सगळे डिपार्टमेंट्स बघून ये, तुझा चॉईस कुठला आहे ते पहा, तू ठरव तुला काय करायचं ते, आणि मग त्याच्यानंतर फॉर्म भर. फॉर्म भरताना सुद्धा त्यांनी चूक करता कामा नये, कारण ते सेंटरचा जर कोड चुकीचा भरला गेला तर विद्यार्थ्याचं अलोकेशन दुसरीकडे होऊ शकतं. माझा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग करण्यासाठी 12वी सायन्स करून डिग्री करायची का डिप्लोमा करून डिग्री करायची? तुम्हाला एकदा इंजिनियर व्हायचं तुम्ही ठरवलं की तुमच्या पुढे 2 मार्ग आहेत इंजिनियर होण्यासाठी. 10वीच्या नंतर 12वी सायन्स तुम्ही करून नंतर 4 वर्षांनी इंजिनियर होऊ शकता, म्हणजे टोटल 6 वर्षाचा पिरियड झाला. किंवा पॉलिटेक्निकला जर तुम्ही आलात तर 3 वर्ष पॉलिटेक्निकचे आणि नंतरचे इंजिनिअरिंगचे 3 वर्ष, असा म्हणजे पिरियड जो लागणार आहे तो सारखाच आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की कुठली लाईन आम्ही घ्यायची. तर माझं असं म्हणणं आहे की टेक्निकल नॉलेज तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं, तुम्हाला तंत्रज्ञ बनवलं जातं, तुम्हाला ॲप्लिकेशन शिकवलं जातं की कुठलंही शास्त्र तुम्ही जे शिकतात त्याचा मॅनकाइंडसाठी कसा उपयोग करून घ्यायचा हे तंत्र शिकवणं म्हणजे टेक्निकल नॉलेज आहे. आणि हे जर तुम्हाला अक्वायर करायचं असेल तर ते नॉलेज नंतर 12वी नंतर जर तुम्ही 4 वर्षात अक्वायर करायचं म्हटलं तर ते थोडंसं त्रासदायक होतं. त्याच्याऐवजी जर 6 वर्षामध्ये तुम्ही ते केलं तर ते जास्ती फायद्याचं आहे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट पॉलिटेक्निकमधून इंजिनियर होण्याची अशी आहे की 3 वर्षानंतर इन केस तुम्हाला जर काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला तर डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते आणि नंतर तुम्ही AMI करून पुढे अर्निंग आणि लर्निंग असं करून उत्तमपैकी तुमचं करिअर घडवू शकता. माझा प्रश्न नसून एक विनंती आहे. मी प्राध्यापक डॉक्टर पवन उदावंत. सध्या एका प्रसिद्ध कंपनीच्या फास्ट फूड मॅगी किंवा नूडल्सविषयी प्रश्न गाजतात. मी डॉक्टर संजय क्षीरसागर सरांना विनंती करेल की त्यांनी अन्न व औषध प्रशासन यामध्ये औषध निर्माण शास्त्रातील काय संधी आहेत याची इथे उपस्थितांना ओळख करून द्या. फारच छान प्रश्न आहे. आणखी याला जोडून मी काही प्रश्न क्लब करू इच्छितो, कारण बरेच पालक विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. सर, इंटरनल डिझाईन अँड डेकोरेशन हा 10वी नंतरचा 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर पदवीसाठी महाराष्ट्रात त्याचा स्कोप काय आणि कुठले इन्स्टिट्यूट हे उपलब्ध करून देतात? आपण क्षीरसागर सरांपासून सुरुवात करूयात. सर, खूप छान प्रश्न त्यांनी विचारला. अन्न औषध प्रशासनामध्ये काय संधी आहेत? फार्मसी क्षेत्रानंतर बऱ्याचशा संध्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गव्हर्नमेंट अनालिस्ट, जो हे सगळं कंट्रोल करतो, ज्याच्या सहीनी ह्या सगळ्या प्रोसेस सर्टिफिकेशन होतं, तिथं फार्मसीच्या विद्यार्थ्यांना संधी आहे. त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर या क्षेत्रामध्ये संधी. ड्रग इन्स्पेक्टर म्हणून जे टेस्टिंगचं जे सॅम्पल आपण जे जप्त करणं किंवा ते FDA कडे पाठवणं हे काम ड्रग इन्स्पेक्टरचंच असतं. आणि फूड इन्स्पेक्टर
या क्षेत्रात देखील फार्मसीचे विद्यार्थी जाऊ शकतात. इंटरियर डिझायनिंगच्या संदर्भामधला पुढचा प्रश्न होता सर, त्याच्या संदर्भामधलं उत्तर अपेक्षित आहे. काय नेमक्या संधी त्या क्षेत्रामध्ये? जेव्हा तुम्ही तो कोर्स केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे स्कोप असा आहे की तुम्ही आर्किटेक्टला जाऊ शकतात आणि आर्किटेक्टमध्ये जर तुम्ही काम केलं तर त्याच्यामध्ये इंटिरियर आणि एक्सटेरियरच्या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला पुढे फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये. गोखले सर, मी तुमच्याकडे येऊ इच्छितो. खरं तर हा कॅम्पस पाहिल्यानंतर जबरदस्त मोठा कॅम्पस आणि मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात भव्य दिव्य हा कॅम्पस असावा. इथं सगळं कॉर्पोरेट आहे, तुम्ही मॅनेजमेंटचे संचालक आहात. काय नेमक्या संधी आहेत इथल्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना, इथून पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना, कॉर्पोरेट कल्चरमध्ये मॅनेजमेंट मधून इथून शिकलेल्या विद्यार्थ्यांना काय संधी आहेत नेमक्या? या ठिकाणी 2 वर्षाचा MBAचा कोर्स आहे फुल टाईम पुणे विद्यापीठाचा. त्याचप्रमाणे डिप्लोमा कोर्सेस आहे टुरिझमचे, त्याच्यानंतर HRचे. आमच्या इथे खूप चांगलं मेंटरिंग होतं आणि आमच्याकडे काउन्सिलिंग खूप चांगलं होतं. त्यामुळे मुलं जी तयार होतात, जसं आत्ता वाणी सरांनी सांगितलं तशी मॅनेजमेंटची विद्यार्थी देखील आम्ही असे तयार करतो की ज्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू किंवा त्यांची सिलेक्शनची प्रोसेस होते त्यावेळेस त्यांना खूप चांगले जॉब मिळतात. आमच्या इथे 100% प्लेसमेंट आहे. आमच्या इथली मुलं मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये लागलेली आहेत मॅनेजर म्हणून. त्याच्यानंतर HDFC बँक्स आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, अनेक ठिकाणी. इथल्या कॅम्पसमधून सिलेक्ट झालेली पोरं आहेत सगळी. इथल्या कॅम्पसची 100%. माझ्या मुलीला BSc कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे. त्याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणून एक सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तिचं विजन आहे की त्याच्यामध्ये तिला करिअर करायचं आहे. तर त्याच्यासाठी BSc कॉम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे किंवा अदर काही कॉम्प्युटरचे इन्स्टिट्यूट आहे. हे सॉफ्टवेअर फक्त खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये आहे, त्यासाठी मला संपूर्ण माहिती पाहिजे. जर मॅथमॅटिक्स पक्का असेल तर त्याने कोरमध्ये जायला पाहिजे. आता क्लाउड कॉम्प्युटिंगला जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते तुमचं सायन्सेसमध्ये येतं, कॉम्प्युटर सायन्समध्ये येतं. तर माझं हे तुम्हाला सजेशन राहील, तुम्ही BSc करण्याच्या ऐवजी जर कधी BE कॉम्प्युटर केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रोजेक्ट केला तर तुमच्या मुलीचा सक्सेस रेट वाढेल. त्याच्यामध्ये तिला त्याचं अंडरस्टँडिंग चांगली आणि तिने मेजर प्रोजेक्ट जो आहे फायनल इयरचा जो प्रोजेक्ट असतो मुलांचा तो जर तिने क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये केला तर त्याला जास्त त्यांचा सक्सेस रेट वाढेल. अगदी कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळतोय. मी आपल्या सगळ्या मान्यवरांकडे अगदी थोडक्यात येणार आहे. समारोप करताना अगदी 2 शब्दात मला याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. सर गोखले सर, मी तुमच्यापासून सुरुवात करेन की इतकं छान मार्गदर्शन सगळं आपण विद्यार्थ्यांना आता केलं. मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये काय ॲडमिशन घ्यायचं विद्यार्थ्यांनी? या ठिकाणी तसं पाहिलं असता मॅनेजमेंटची आता संख्या ओढावत चालली आहे बाकी ठिकाणी, परंतु आमच्या ठिकाणी 100% ॲडमिशन्स असते, 100% सीट्स कम्प्लीट असतात. कारण आमच्या इथे टीचिंग स्टाफ खूप चांगला आहे, आमच्याकडे मेंटरिंग खूप चांगल्या प्रकारे होतं, त्यानंतर काउन्सिलिंग पण प्रत्येक ठिकाणी चांगलं होतं. आणि जॉब करता काय केलं पाहिजे, जॉब मिळवण्यासाठी ग्रुप डिस्कशन्स किंवा इतर ज्या काही पद्धती आहेत, रिटर्न टेस्ट वगैरे, ह्याचं देखील प्रॅक्टिस आणि सगळं देण्यात येतं. त्यामुळे इथला जो विद्यार्थी बाहेर पडतो तो डेफिनेटली एम्प्लॉयबल असणं ॲक्सेप्टेबल असतो कॉर्पोरेट्सना. आणि ह्या ठिकाणी जे त्यांना एज्युकेशन मिळणार आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे फॅसिलिटी, सर्व प्रकारचे बुक्स, सर्व प्रकारचे जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना सर्व प्रकारचं नॉलेज या ठिकाणी मिळू शकतं आणि डेफिनेटली इथला विद्यार्थी पॉझिटिव्हली बाहेर पडल्यानंतर सिलेक्ट होईल ची खात्री आम्हाला. अगदी सर, माझ्याकडे वेळ कमी आहे, मी पुढे जाईन. प्राध्यापक विजय भट सर, आपल्याकडं पॉलिटेक्निकला का इथे मेट भुजबळ नॉलेज सिटीची काय वैशिष्ट्य आहेत, पॉलिटेक्निकची काय ॲडमिशन्स घ्यायची? पॉलिटेक्निक किंवा भुजबळ नॉलेज सिटी याच्याबद्दल मला असं सांगता येईल की सिलेबस सगळेच लोक कंप्लीट करतात किंवा जे काही तुम्हाला शिकवायचं आहे ते सगळ्या इन्स्टिट्यूटमधूनच होतं. पण याशिवाय बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत की फुल फ्लेज डेव्हलपमेंट ऑफ दी स्टुडंट, उदाहरणार्थ त्यांनी कसं उभं राहावं, कसं बोलावं, हालचाल कशी करावी स्टेजवरची, या सगळ्या गोष्टी आम्ही मेट उत्सवच्या वेळेला त्यांच्याकडनं करून घेतो. त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, ज्यामुळे त्यांचे विचार जर जोपर्यंत स्टुडंट तुम्हाला सांगू शकत नाही तोपर्यंत त्याला नॉलेज किती हे सांगता येत नाही. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल हे फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठी पण आम्ही स्वतंत्र आणि जास्ती ॲडिशनल मेहनत घेतो. थँक्यू सर. वाणी सर, 2 वाक्यात का मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या इंजिनिअरिंगला विद्यार्थ्यांनी यायचं, इथून बाहेर पडल्यानंतर काय आमूलाग्र बदल होतो विद्यार्थ्यात, काय सांगा? सेल्फ एम्प्लॉयमेंट, वेज एम्प्लॉयमेंट किंवा हायर एज्युकेशन. सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात त्यांना इनपुट दिले जातात की एंटरप्रेन्युअल ॲव्हेन्यूज काय आहेत, कसा स्कोप आहे. कारण माझ्याकडे जे एक बेसिक आम्ही केलेलं आहे, कारण फायनल इयरच्या मुलांना प्रोजेक्ट्स असतात, तर ते जे प्रोजेक्ट्स असतात, मेजर प्रोजेक्ट असतो त्या ठिकाणी, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं माझ्या भाषणामध्ये, अप्लाइड सायन्स, बेसिक इंजिनिअरिंग, कोर इंजिनिअरिंग आणि अप्लाइड इंजिनिअरिंग हे 4 असतात. तर फायनल इयरला जेव्हा तो मेजर प्रोजेक्ट असतो तो अप्लाइड इंजिनिअरिंगचा पार्ट असतो.
तर तो जो प्रोजेक्ट घेतात मुलं, त्या मुलांना हे एक तत्व पाळलेलं आहे इन्स्टिट्यूशनमध्ये की मागच्या वर्षीचा प्रोजेक्ट रिपीट नसतो, म्हणजे तो प्रोजेक्ट रिपीट तुम्ही होऊ दे. रिपीट होऊ देत नाही आम्ही. फार्मसीची काय वैशिष्ट्य आहेत, का फार्मसीला इथं यावं विद्यार्थ्यांनी, काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल आमच्या ट्रस्टचं अप्रोच हे स्टुडंट डेव्हलपमेंटचं आहे आणि यातच मी एक ॲडिशन करेल की आमच्या इथनं जो विद्यार्थी डेव्हलप होईल तो सोशो टेक्निकली साऊंड असेल. ही जरा एक नवीन टर्म्स मी यूज करतोय. सोशो टेक्निकल म्हणजे आम्हाला जो विद्यार्थी घडवायचा आहे तो सोशली रिस्पॉन्सिबल सेन्सिटिव्ह पर्सन असला पाहिजे आणि त्याचबरोबर तो टेक्निकली साऊंड असला पाहिजे. ही आमचं मेजर वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर फार्मसी कॉलेज हे आमची एक इंडस्ट्रियल ॲडवायझरी कमिटी आहे ज्यामध्ये इंडस्ट्रीची 8 ते 10 लोक हे कंटिन्युअसली कॉलेजशी असोसिएट असणार आहेत आणि ती देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये इन्व्हॉल्ड होणार आहेत. आउट ऑफ सिलेबस जे सिलेबसमध्ये जो पार्ट कव्हर होत नाही तो पार्ट हा इंडस्ट्रियल पर्सन ह्या फार्मसीमध्ये बीफार्ममध्ये आमच्याकडनं कव्हर केला जातो. एमईटी भुजबळ नॉलेज सिटी अप्रूव्ड बाय AICT, DTE, PCI, MSBT अँड ॲफिलेटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे आम्ही या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत. झी 24 तास आणि मेट भुजबळ नॉलेज सिटी यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवत राहील अशी मी आपल्याला खात्री देतो. या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.